एकदा एका राज्यातील राजाला शेजारच्या राज्यातील राजाकडनं एक नजराणा भेट म्हणून आला. सोबतच एक पत्र देखील होते. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की महाराज, आपल्यासाठी एक बहुमोल असा नजराणा आम्ही भेट म्हणून पाठवलेला आहे. यामध्ये एक डबी आहे. त्या डबीमध्ये 2 बोटं अंजन आहे. हे अंजन इतकं प्रभावी आहे की एखाद्या अंध व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांना जर हे 2 बोटं अंजन लावलं तर त्याला तात्काळ दृष्टी येईल. राजाला मोठं आश्चर्य वाटलं, पण त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला. या डबीमध्ये तर केवळ 2च बोटं अंजन आहेत, जे केवळ आणि केवळ एखाद्याच अंध व्यक्तीच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी परत आणू शकेल. पण आपल्या राज्यामध्ये तर अशी असंख्य लोक आहेत, शेकडो लोक आहेत, जे डोळ्यांनी दृष्टीहीन आहेत, अंध आहेत. तर मग नक्की कोणाची दृष्टी परत आणण्यासाठी आपण या अंजनाचा वापर करायचा बरं? खूप विचार केल्यानंतर राजाला आठवलं की त्याच्या मंत्रिमंडळामध्ये पूर्वी एक मंत्री होते. वृद्धापकाळामुळे त्यांची दृष्टी गेली, त्यांना अंधत्व आलं आणि त्यामुळे राजकारभारामध्ये सक्रिय सहभाग घेणं हे त्यांना शक्य होईनासं झालं. राजाला असं वाटलं की आपण या अंजनाचा वापर त्या मंत्र्यांसाठी जर केला तर त्यांची दृष्टी परत येईल, ते पुन्हा एकदा राजकारभारामध्ये सक्रिय सहभागी होतील आणि त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या सल्ल्यांचा आपल्या राज्याला खूपच फायदा होईल. राजानं त्या मंत्र्यांना दरबारामध्ये बोलवलं, त्यांना सारा प्रकार समजावून सांगितला आणि विनंती केली की हे अंजन आपण आपल्या डोळ्याला लावावं. ते वृद्ध मंत्री देखील राजाच्या विनंतीला मान देऊन ते अंजन डोळ्याला लावण्यासाठी तयार झाले. पण ते अंजन डोळ्याला लावण्यापूर्वी तिथं उपस्थित असलेल्या राजवैद्यांना त्यांनी आपल्या शेजारी बोलावून घेतलं. मग सावकाशपणे त्यांनी त्या डबीतील ते 2 बोटं अंजन आपल्या दोन्ही बोटांवरती घेतलं. एक बोट त्यांनी आपल्या स्वतःच्या एका डोळ्यावरती फिरवलं. त्या क्षणी त्या डोळ्याची दृष्टी परत आली. आता दुसरं बोट त्यांनी दुसऱ्या डोळ्यावर फिरवण्याच्या ऐवजी तिथे शेजारीच उभ्या असलेल्या राजवैद्यांच्या जिभेवरून फिरवलं. राजाला काही हा प्रकार समजेना. त्यानं मग त्या वृद्ध मंत्र्यांना विचारलं, मंत्री महोदय, तुम्ही असं का बरं केलं? तुम्ही जर दोन्ही बोटांवरचं अंजन तुमच्या दोन्ही डोळ्यांना लावलं असतं तर तुमच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी परत आली असती. पण केवळ एकाच डोळ्याची दृष्टी परत आल्यानंतर दुसऱ्या बोटावरचं अंजन दुसऱ्या डोळ्याला न लावता तुम्ही राजवैद्यांच्या जिभेवरनं ते बोट फिरवलं. असं का बरं केलं? त्यावरती ते वृद्ध मंत्री शांतपणे हसून राजाला म्हणाले, राजन, तुमचं म्हणणं हे अगदी बरोबर आहे. माझ्या एका डोळ्याचं अंधत्व नाहीसं झाल्यानंतर जर मी दुसरं बोट अंजन माझ्या दुसऱ्या डोळ्याला लावलं असतं तर त्याची सुद्धा दृष्टी परत आली असती. पण मग मी विचार केला की माझी ही कृती केवळ आणि केवळ स्वार्थीपणाच ठरेल आणि म्हणूनच मग पूर्ण विचारांती मी ते दुसरं बोट आपल्या राजवैद्यांच्या जिभेवरून फिरवलं. आणि माझी खात्री आहे की आपले राजवैद्य हे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानामध्ये इतके निष्णात आहेत की त्यांनी त्या अंजनाची चव चाखल्याबरोबरच त्यामध्ये कोणते पदार्थ, कोणती रसायनं, कोणते घटक मिसळलेले आहेत हे त्यांच्या चटकन लक्षात आलं असेल. आणि आता ते त्यांच्या ज्ञानाचा वापर करून तशाच प्रकारचं अंजन मोठ्या प्रमाणामध्ये बनवतील, ज्यामुळे आपल्या राज्यातील शेकडो अंध लोकांना त्याचा फायदा होईल. त्यांनी बनवलेल्या अंजनामुळे माझ्या या दुसऱ्या डोळ्याची सुद्धा दृष्टी परत येईलच, पण त्याचसोबत आपल्या राज्यामध्ये इथून पुढे कोणीच दृष्टीहीन राहणार नाही. त्या वृद्ध मंत्र्यांचं हे उत्तर ऐकून राजाला त्या मंत्र्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचं आणि परोपकारी वृत्तीचं खूप कौतुक वाटलं. छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. आयुष्यात कित्येकदा आपल्याला अचानकपणे एखाद्या गोष्टीचा लाभ होतो. अशा वेळेला आपण स्वार्थीपणे विचार करून एकट्यानेच त्या गोष्टीचा लाभ घेण्यापेक्षा, एकट्यानेच त्या गोष्टीचा आनंद घेण्यापेक्षा थोडीशी परोपकारी वृत्ती दाखवली, थोडासा व्यापक दृष्टिकोन ठेवला तर कदाचित आपल्यासोबत इतरांना सुद्धा त्याचा फायदा होतो. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.